हॅलो, विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। काल आपण भूमितीमध्ये आकृती दर्शन हा धडा पाहिला होता। त्यात आम्ही आयत, चौरस, चौकोन म्हणजे काय, चौरस म्हणजे काय, आयत, आयताचे चौकोनाचे प्रकार, त्यानंतर त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, त्यानंतर वर्तुळ, व्यास कोणाला म्हणतात, त्रिज्या कोणाला म्हणतात, ह्या बारीक सारी गोष्टी काल पाहिल्या होत्या आम्ही। आज आपण क्षेत्रफळ आणि परिमिती पाहणार आहोत। कशावरून? जे काल आम्ही आकृतीचा दर्शन केला होता, जे आकृतीच्या पाहिल्या होत्या मी, त्या आकृतीचे आम्ही क्षेत्रफळ आणि परिमिती पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आणि ज्यांनी आकृती दर्शन हा व्हिडिओ पाहिला नाहीये त्यांनी तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल। आता क्षेत्रफळ म्हणजे काय सुरुवातीला मी पाहू। क्षेत्रफळ म्हणजे काय आणि परिमिती म्हणजे काय ह्या गोष्टी अगोदर पाहू। क्षेत्रफळ म्हणजे बघा, समजा हा एक चौकोन आहे, चौरस म्हणत नाही, चौकोन म्हणतोय। हा एक चौकोन आहे। चौरसाच्या हा चौकोनाच्या आतील बाजूचा जर माप काढायचा असेल, आतील बाजूचा जर माप काढायचा असेल तेव्हा आम्ही क्षेत्रफळ काढतो। आतील बाजूचा जर माप काढायचा असेल तर तेव्हा आम्ही क्षेत्रफळ काढतो। समजा हा दुसरा चौकोन आहे। चौकोनात जर ह्या बाहेरील क्षेत्राची आम्हाला लांबी काढायची असेल, आउटर एरिया, तो आउटर एरिया आहे हा, त्याची जर लांबी काढायची असेल तर आम्ही परिमिती काढतो। परिमिती काढतो। इथपर्यंत समजतं। क्षेत्रफळाला जेव्हा मी उत्तर सोडवतो तेव्हा क्षेत्रफळाच्या शेवटी युनिट जे असतं, युनिट हा चौरस युनिट असतो। चौरस युनिट म्हणजे काय, माप हा सेंटीमीटर मध्ये असेल किंवा मीटर मध्ये असेल, समजते इथपर्यंत। आणि परिमिती काढताना उत्तराच्या शेवटी सेंटीमीटर किंवा मीटर जे असेल ते युनिट देत असतो, याला चौरस वगैरे लावलं जात नाही। ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। क्षेत्रफळाच्या शेवटी चौरस, सेंटीमीटर, मीटर लावायचा असतो कंपल्सरी। जर नसेल तर तो तुमचं उत्तर चुकीचं असतो। दुसरा, परिमितीमध्ये सेंटीमीटर किंवा मीटर जे असेल त्याला चौरस वगैरे लावायची गरज लागत नाही। इथपर्यंत समजतं। आता आम्ही काल आकृती पाहिल्या होत्या आम्ही काल आकृती पाहिल्या होत्या। कोणत्या आकृती पाहिल्या होत्या आम्ही काल? कोणत्या आकृती पाहिल्या होत्या? चौकोन पाहिला होता। म्हणजे चौकोनात आपल्या कोणत्या आल्या होत्या आकृती? चौकोनामध्ये आयत, त्यानंतर चौरस, त्यानंतर समभुज चौकोन आणि त्यानंतर होता समांतर भुज। या चौकोन पाहिल्या होता। इथपर्यंत कळतं। त्यानंतर त्रिकोण पाहिला होता आम्ही। त्रिकोण पाहिला होता। त्रिकोणात मापावरून आणि कोणावरून त्रिकोण पाहिला होतो, मापावरून किंवा कोणावरून जर म्हटलं काटकोन, विशाल कोन, लघुकोन अशा प्रकारे पाहिला होतो। त्यानंतर मापावरून सुद्धा पाहिला होता। आणि तिसरा आम्ही जो पाहिला होतो तो वर्तुळ पाहिला होता। वर्तुळ पाहिलेला होतो। इथपर्यंतचा कालचा आपला अभ्यास होता। आता आज प्रत्येक आकृतीसाठी आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवू। म्हणजे काय, आयतासाठी क्षेत्रफळ आणि परिमिती, आयतावरून किती प्रकारचे गणित विचारले जातात हे आजच्या एका टॉपिक मध्ये पाहू, आजच्या एका व्हिडिओ मध्ये पाहू। मग त्यानंतर चौरस मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, त्यानंतर समभुज मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, त्यानंतर त्रिकोणामध्ये अशा प्रकारचे पाहू। जर तो पूर्ण व्हिडिओ जर एकाच मध्ये जर घातला तर आपल्याला तो नीट समजणारही नाहीये। त्यासाठी आधी आम्ही काय करायचंय, आयताचं पाहू। आयतामध्ये, चौकोनामध्ये आयत हो, आयताचे क्षेत्रफळ, परिमिती, आयतावरून किती प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात हे आज पाहू। ज्यांनी व्हिडिओला सबस्क्राइब केलं नाहीये त्यांनी सबस्क्राइब करून घ्या। तुम्हाला जर गणित समजत असेल तर लाईक करा, कमेंट करा, समजत नसेल तरी कमेंट करा, म्हणजे मला कळेल नेमका कुठं चुकतंय, तुमचा प्रॉब्लेम कुठं आहे, या सगळ्या गोष्टी मला सुद्धा समजेल। आता आम्ही क्षेत्रफळ बघणार आहोत। क्षेत्रफळ व
परिमिती बघणार आहोत. यात आम्ही आकृती कोणती वापरणार आहे? फक्त आयत. आयत वरून किती प्रकारच्या क्वेश्चन विचारले जातात हे पाहणार आहोत. समजा आयतावरून किती प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात बघा. समजा आयतावरून क्षेत्रफळ काढा, आयताचे क्षेत्रफळ काढा हा विचारले जाते. त्यानंतर परिमिती काढा, परिमिती काढा. त्यानंतर काय विचारलं जातं? कर्ण काढा. त्यानंतर काय विचारलं जाते? समजा एक आयताकृती घर आहे किंवा आयताकृती अंगण आहे, त्यात तुम्हाला फरशी बसवायचं आहे, मग किती फरशी लागेल, किंवा कार्पेट बसवायचं आहे किती कार्पेट लागेल, किंवा समजा समजा हा एखादा अंगण आहे असं समजा चौकोनी अगदी, त्यात आतमध्ये हा गार्डन आहे, हा बाजूचा एरियाचा क्षेत्रफळ विचारतात किंवा या आतला गार्डनचा एरियाचा क्षेत्रफळ विचारतात. अशा प्रकारच्या या आयतामध्ये विचारले जाते क्वेश्चन. एवढ्याच प्रकारचे 1 2 आणि 3 4 आणि हा 5 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला आयतामध्ये विचारले जातात. आम्ही बेसिक पासून प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन पाहू. फक्त तुमचा लक्ष शेवटपर्यंत असू द्या. काही मुलं सुरुवातीचे व्हिडिओ पाहतात आणि स्किप करतात. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, 100% तुमचा फायदा होणार आहे. तुम्हाला क्लाससाठी पैसे वगैरे द्यायची गरज लागणार नाही. कुठे तुम्हाला बाहेर शिकायची सुद्धा गरज लागणार नाही. मी माझ्याकडे 100% ग्वाही देतो. प्रकार पहिला बघू. प्रकार पहिला कशा प्रकारचे उदाहरण येतात. इथं मी आयत घेतला आहे. आयताचा गुणधर्म समोरासमोरील बाजू सारखे असतात, चारी कोण काटकोन मध्ये असतात आणि लंबदुभाजक कोण दुभाजतात. इथं वेळ माहित होतो. आता ह्यावरून आपल्याला क्वेश्चन सोडवायचे. समजले तर बाळांनो, गणित दिसत नसेल तरी कमेंट करा. पुढे बघा. समजा ही लांबी आहे, लांबी आहे आणि ही रुंदी आहे. आता आयताची लांबी दिली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर आणि रुंदी दिली आहे 3 सेंटीमीटर. त्यावर क्षेत्रफळ काढा म्हटलं. आयताचे क्षेत्रफळ काढा असा क्वेश्चन आलाय. मग तुम्ही काय करणार आता? तर आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र वापरणार. हो, आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी, आणि मी काय करतो मराठीत बोलतो ना, लांबी गुणिले रुंदी. कितीपर्यंत समजतं? लांबी किती आहे? 5 आणि रुंदी किती आहे? 3 सेंटीमीटर. ते पुढे बघा. आता काय करणार आहे? 5 × 15. अंतर तुमचं आयताचे क्षेत्रफळ बरोबर इथं लिहितो. आयताचे क्षेत्रफळ बरोबर 15 सेंटीमीटर मध्ये. मग मी काय करणार मराठीत चौरस सेंटीमीटर. अशा प्रकारे तुमचा आन्सर आला पाहिजे. फायनल आन्सर इथपर्यंत करतात. आता समजा जर लांबी दिली असेल 5 मीटर मध्ये आणि रुंदी दिले सेंटीमीटर मध्ये, मग अशा वेळी तुम्हाला युनिट दोन्ही सारखे करून लांबी आणि रुंदी ह्या सेम युनिट मध्ये करून घ्यावं. सर युनिट म्हणजे काय? सेंटीमीटर मध्ये. दोघांनी लांबी आणि रुंदी एकतर दोन्ही सेंटीमीटर मध्ये असले पाहिजे किंवा लांबी आणि रुंदी हे दोन्ही मीटर मध्ये असले पाहिजे. मग सर आता ह्याला कशा प्रकारे करायचं? इथं बघा, जर तो मीटर मध्ये आहे, हा बरोबर आहे, हा मीटर मध्ये आहे. जर तो मीटर मध्ये असेल, हा 5 मीटर मध्ये, हा सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर 100 ने गुणून घ्या, म्हणजे होतो हा 500 सेंटीमीटर. समजतं? मीटर मध्ये करायचं असेल, सॉरी मीटर मध्ये दिलंय आणि सेंटीमीटर मध्ये करायचं असेल, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणिले 100 करा. समजा मी ह्याला सर हा मला हे करायचं नाही, 5 लांबीला मी काही चेंज करणार नाही, रुंदीला चेंज करायचंय. हा रुंदी हा सेंटीमीटर मध्ये, ह्याला मीटर मध्ये करायचं असेल तर कशा प्रकारे? मग आता हा सेंटीमीटर छेद 100 करा. मग काय होतो? 3/100 बरोबर 0.03 मीटर. समजतं? जर तो मीटर मध्ये आहे आणि सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणिले 100 करा, आणि जर तो सेंटीमीटर मध्ये आहे मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर भागिले 100 करा. अशा प्रकारे कन्वर्ट करू शकता. मग आता हा दोन्ही मीटर मध्ये झाले आणि हा, मग मी काय करू शकतो? 5 गुणिले 0.03. मग किती होतं? 5 × 15. किती घर सोडून पहिले? 2 घर सोडून 0.15 चौरस
मीटर हा आपला आन्सर आहे. समजतं? जर मीटर मध्ये असेल आणि सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणाकारात गुणाकार करून घ्यायचा, आणि जर सेंटीमीटर असेल आणि मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर भागाकार करून घ्यायचा 100 ने. इथपर्यंत कळतं. पण दोन्ही युनिट सारखे असले पाहिजे. गणितात तुम्हाला पेपर मध्ये अशाच प्रकारे एडिट करतात. एक तर हे मीटर मध्ये देतात आणि एक सेंटीमीटर मध्ये देतात. एवढे सोपे तर देणार नाहीये ते, कारण की पोलीस होणार आहात, कॉन्स्टेबल होणार आहात तुम्ही. पुढचा प्रकार बघायचा तर याच्यामध्ये आता याचा प्रकार दुसरा बघू. दुसरा काय बघायचा? दुसरा प्रकार बघा. आता समजा आयताचे क्षेत्रफळ दिले आपल्याला, आयताचे क्षेत्रफळ दिलंय, क्षेत्रफळ दिलंय, लांबी किंवा रुंदी काढायची. अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला, लांबी किंवा रुंदी काढायची आहे, तर आयताचे क्षेत्रफळ समजा 15 चौरस सेंटीमीटर आहे असं समजा दिलंय. त्यानंतर लांबी दिलंय, लांबी दिली आपल्याला 5 सेंटीमीटर. तर रुंदी काढायचंय, रुंदी काढा म्हटलंय. मग तुम्ही कशा प्रकारे काढणार? इथं बघा काय दिलंय, सूत्र डायरेक्ट सूत्र ठेवा, डायरेक्ट लिहू शकतो. इथं बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र? लांबी गुणिले रुंदी, किंवा सर इंग्लिश मध्ये एल गुणिले बी. इथं अशा प्रकारे ठेवू शकता. मग आता हा आयताचे क्षेत्रफळ किती आहे? 15 चौरस सेंटीमीटर. इथं युनिट वगैरे काय लिहायची नाही. लांबी किती आहे? 5. रुंदी आपल्याला काढायची, रुंदीला आहे तसा ठेवायचा. 15 ला 15, आता बरोबरला बरोबर, हा गुणाकार आहे. बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर काय होतो? भागाकार होतो तो. सर कशा प्रकारे? याच्यावरनं आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे, चिन्हाचा नियम. त्यावरून बघा पूर्ण डिटेल माहिती आहे. बेरीज असल्यावर काय होतो, वजाबाकी असल्यावर काय होतो, गुणाकार असल्यावर काय होतो, भागाकार असल्यावर काय होतो. मग हा गुणाकार आहे, इकडे आल्यावर काय होतो? भागाकार. 15 भागिले 5 बरोबर इकडे राहतो काय? आता हा इकडे आलाय म्हणजे रुंदी. 5 × 5 5 × 15. रुंदी बरोबर आपला किती राहतो? रुंदी बरोबर 3 सेंटीमीटर. अशा प्रकारे सोडवायचं असतो. क्षेत्रफळामध्ये समजा पहिला प्रकार लांबी आणि रुंदी दिलेल्या असतात, त्यावर क्षेत्रफळ काढायचा. दुसरा क्षेत्रफळ दिलेला असतो, त्यावर लांबी किंवा रुंदी काढायचा. हा दुसरा प्रकार मध्ये झाला. आता तिसरा प्रकारामध्ये बघू परिमिती कशा प्रकारे काढतात. आता तिसरा प्रकार बघा, तिसरा प्रकार समजा आयताचे लांबी किती दिले समजा 5 सेंटीमीटर द्या, हे लवकर समजेल तुम्हाला. वरून दे काढा क्वेश्चन मार्क. मग आता परिमिती काढण्यासाठी सर परिमिती तर तुम्ही शिकवलाच नाहीये. परिमिती सांगितले मी कशा प्रकारे असतं किंवा परिमिती काय असतं. परिमिती है ह्या चौकोनाच्या म्हणजे ह्या आयताच्या एक आउटर बॉडी असतो, हा याची लांबी काढायची. मग आयताचे परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी, इथे मी लिहितो लांबी अधिक रुंदी कंसात. हा सूत्र आहे, त्याचा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आहे, मी शॉर्टकट ट्रिक सांगतो, आधी फॉर्म्युला मध्ये बघा. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी किती आहे? इथं बघा लांबी किती आहे? 5 अधिक रुंदी किती आहे? 3. 2 गुणिले 5 आणि 3 8. 8 दोन्ही 16. समजतं? मग सर इथे युनिट काय लावायचा? चौरस सेंटीमीटर की फक्त सेंटीमीटर? सांगा मग खालचे. हा अतिशय हुशार आहे बघा. फक्त आणि फक्त सेंटीमीटर लावायचा असतो. परिमितीला फक्त अंतराला सेंटीमीटर लावायचा असतो. समजलं काय? 5 आणि 3 8, हे 8 झाले. मग बाहेर गुणाकार आहे, 8 दोन्ही 16. म्हणजे या आयताचे परिमिती किती झाली? याची लांबी किती झाली? बाहेरच्या कड्याची लांबी किती झाली? 16 सेंटीमीटर. इथपर्यंत कळतं बाळांनो. आता पुढचा प्रकार बघा यातला. समजा यातलं जर परिमिती काढायची असेल, कोणत्याही चौकोनाची जर परिमिती काढायची असेल आणि फॉर्म्युला जर विसरला असेल, तर मी काय बोलतो, फॉर्म्युला जर विसरला असेल तर फॉर्म्युला म्हणजे काय? सूत्र जर विसरला असेल तर कशा प्रकारे सोडायचं? कोणत्याही चौकोनाचा म्हणतो मी. चौकोन म्हणजे माहिती आहे का? चौकोनाचा कोणत्यामध्ये दिला असेल, मग काय करायचं? सगळ्या बाजूचा
मापांची बेरीज करायची. सपोज हे 4 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे आणि हा 5 आहे आणि हा 4 आहे. मग काय सगळ्यांची बेरीज किती होते? तेव्हा 5 आणि 5 10, 10 तेव्हा 5 अधिक 5 अधिक 4 अधिक 4. मग काय होतो? हे 5 आणि 5 10, 10 आणि 4 किती होतात? 4 आणि 4 8, 8 म्हणजे हा होतो 18. आणि ह्यावरून जर आम्ही सोडवलं असतं किती आला असता? सपोज ही आकृती घेऊ, तेव्हा ही आकृती घेतली, मग हा काय लांबी किती 5 आहे आणि रुंदी किती आहे 3 आहे. बघा 5 आणि 5 10, 3 आणि 3 6 म्हणजे आले 16. कोणत्याही चौकोनाचं जर आपल्याला क्षेत्रफळ परिमिती काढायची असेल तर सगळ्या बाजूची बेरीज करा, परिमिती निघून जाते. जर सूत्र जर तुम्हाला माहित नसेल तर ओके, हा सूत्र होता. समजा ह्यात आपल्याला लांबी दिली नाहीये आणि परिमिती दिली आयताची. इथं काय करू, रुंदी 3 सेंटीमीटर आहे, परिमिती आहे 16 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर. तर लांबी काढा, हा क्वेश्चन विचारलाय. लांबी किती हा क्वेश्चन आहे, बरोबर आहे. परिमितीसाठी तो सूत्र असणार आहे, लिहायचं. दिलेल्या बाबी फक्त त्या सूत्र ठेवा. परिमिती बरोबर परिमिती किती आहे 16 सेंटीमीटर, 2 गुणिले लांबी किती आहे काढायचं आहे, लांबीला बियाले घेतो अधिक रुंदी किती आहे 3. अशा प्रकारे ठेवला. दिसतंय व्यवस्थित? दिसत नसेल तर कमेंट करा. आता पुढे बघा, आता 2 गुणक इथं गुणाकार आहे, हे गुणाकार आहे यल अधिक हा 3. यल म्हणजे काय असेल लांबी. मग हा 16 ला 16 बरोबर, हा 2 गुणाकार इकडे येतो, हा होतो भागाकार, बरोबरला बरोबर यल अधिक 3 एवढा राहतो. मग बे कबे 2 अधिक 16 इथपर्यंत होतं 8 बरोबर यल अधिक 3. हा अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या कडे आल्यावर काय होतो वजाबाकी. सर काय येतो तर संख्या संख्या एका साईडला घ्यायचा आणि जे व्हेरिएबल राहतात ते एका साईडला घ्यायचा. 8 वजा 3 बरोबर यल. यल म्हणजे काय मानलं होतं सर आम्ही? लांबी मानला होता, तुम्ही मानला होता, आम्ही नाही मानला होता. अशा प्रकारे मग आता 8 वजा 3 बरोबर हा लांबी, मग काय होतो 8 मधील 5 बरोबर लांबी, आला एक 5, बरोबर आहे का? अशा प्रकारे सोडवायचा. समजतं इथपर्यंत? पुढचा प्रकार बघायचा. आता कर्ण बघू, त्यानंतर ना जे इम्पॉर्टंट गणित आहे ते पाहू. पुसू आता आहे, पुसू काय रे खाली बसलेले, लक्ष द्या व्यवस्थित. नाहीतर मास्तर काय शिकवले डोक्यावरून चालले म्हणणार. आता प्रकार बघा, चौथा बघा, प्रकार चौथा. त्यातला प्रकार चौथा घेऊ, प्रकार चौथा घेऊ. आता चौथा काय प्रकार चौथा? इथं बघा, समजा हा आयत आहे, समजायचं काय हा आयतच आहे. समोरासमोरील बाजू कशा असतात? आपल्यासारखे समोरासमोरील बाजू सारखे असतात. पुढे बघा, याची लांबी दिले 12 मीटर आणि रुंदी दिले 5 मीटर. इथं पण ओके. मग आता हा जो कर्ण आहे याला कर्ण म्हणतात, हा कर्ण पार पलीकडून गेला, हा कर्ण इथे आहे. महाभारतातला कर्ण आहे, गणितातला हा कर्ण. हा कर्ण आहे, ह्याची लांबी काढायची आपल्याला. त्याला नाव दिलं ए बी सी डी. सर मी अशा प्रकारे एबीसीडी दिलं असतं का चाललं असतं का? चाललं असतं. ए बी सी डी तुमचा अल्फाबेटिकल ऑर्डर मध्येच आकृतीला नाव दिलं पाहिजे. जर तुमचं ए इथं असेल तर डी हा विभाग, ए इथं असेल तर सी इथं असणं गरजेचं नाही. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ए इथं असेल तर बी असं इथं असं आला पाहिजे किंवा अशा प्रकारे आला. समजते इथपर्यंत? त्यानंतर आपल्याकडे काय म्हटलंय, कर्ण. कर्ण कोण कर्ण? कर्ण एसी बरोबर क्वेश्चन मार्क. कर्णाचं नाव आहे एसी. कळत येतं? आता कर्णाचं लांबी काढायचं आपल्याला. क्वेश्चन लिहिला इथं मी, आयताचे आयताचे काय आयताचे आयताचे लांबी व 5 मीटर आहे आहे तर कर्णाचे माप काढा. बाप बरे काढायचे ना,
आता सांगतो. आता कर्णाचं माप काढायचं आहे. मग कशा प्रकारे कर्णाचं माप काढणार? सर तुम्ही शिकवलंच नाही तेव्हा मी शिकवतोय. कर्ण वर्ग बरोबर इथं बघा, कर्ण वर्ग बरोबर समजतं. कर्ण वर्ग बरोबर लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग. समजतं इथपर्यंत? त्या व्यतिरिक्त काही जर हुशार मुलं असेल तर हा इथं बघा, इकडे बघताय हा काटकोन होतो का? हा काटकोन ही बाजू दिले आणि ही बाजू सुद्धा दिले आणि हा 90 अंशाचा आहे. मग कर्णाचा आपल्याला माप काढू शकतो मी कशा प्रकारे? दुसऱ्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज इतका असतो, बरोबर? मग आता कर्ण काढायचे. लांबी किती आहे? 12 मीटर. याला काय हात लावायचं नाही, मीटर लावले वर्ग. आणि रुंदी किती आपली? 5 मीटर. याला हात लावायचं नाही. 144 अधिक 25 बरोबर किती होतो? 961. इथपर्यंत ओके? कळतं बाळांनो? मग कर्ण वर्ग बरोबर बघा, कर्ण वर्ग बरोबर किती आलं? 169. मग फक्त कर्ण काढायचंय, वर्गमूळ काढू. इथे याचा वर्गमूळ काढू, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग किती होतो वर्गमूळ याचा? 13. इज इट ओके? 13 मीटर आले कर्ण आपले. कर्ण हा खूप चांगला व्यक्ती होता, महाभारतातला कर्ण म्हणतो मी. खूप म्हणजे खूप चांगला व्यक्ती होता. फक्त तो मित्रांमुळेच वाया गेला. समजतं? कर्ण कशा प्रकारे काढायचा आयतामध्ये? जर आयताची लांबी आणि रुंदी दिली असेल तर कर्ण कशा प्रकारे काढायचं समजतं. प्रकार 5 बघा, कार्पेट. एखादा रूम आहे, त्या रूम मध्ये कार्पेट किंवा फरशी बसवायचं आहे. मग ते कशा प्रकारे आम्ही त्याचा क्षेत्रफळ काढू शकतो किंवा किती फरशी लागतात किंवा किती कार्पेट लागतात हे कशा प्रकारे काढू शकतो बघा. इथं हा क्वेश्चन विचारले, 20 मीटर लांब व 12 मीटर रुंद खोलीत कार्पेट बसवायचं आहे. समजा ही खोली आहे असं गृहीत धरा. लांबी किती आहे जी? 20 मीटर व रुंदी किती आहे? 12 मीटर. बसवायचं आहे. जर 75 सेंटीमीटर रुंदीचा कार्पेट असल्यास, कार्पेटची रुंदी किती आहे? 75 सेंटीमीटर असल्यास त्या खोलीत एकूण कार्पेट किती लागेल? म्हणजे याचा आता ह्या खोलीत कार्पेट किती लागायचं? म्हणजे ह्या भागासाठी मी काय म्हणलो होतो, क्षेत्रफळ काढायचा असतो की परिमिती काढायचा असतो? आतल्या भागासाठी आपल्याला क्षेत्रफळ काढायचा असतो. मग क्षेत्रफळ काढायचा, क्षेत्रफळने ह्या गोष्टीने भागून घ्यायचा, त्या कार्पेटच्या रुंदीने भागून घ्यायचा. म्हणजे आपल्याला किती मीटर कार्पेट लागेल हे समजून जाईल. बघा आता इथं बघा, दिलेल्या सगळ्या बाबी एका युनिट मध्ये आहेत का बघा. हा मीटर मध्ये आहे, त्या खोलीची लांबी मीटर मध्ये आहे. मग कार्पेटची जी रुंदी आहे ती सेंटीमीटर मध्ये आहे. मग त्याला मीटर मध्ये आधी कन्वर्ट करून घ्या. मग 75 ला मी मीटर मध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी काय करणार? 100 ने भागून घेणार. मग येतो तो 0.75 मीटर. इथपर्यंत झाला. मग आता मी डायरेक्ट आन्सर कशा प्रकारे सोडवतो? तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर कशा प्रकारे सोडवायचं बघा. डायरेक्ट घ्या, 20 गुणिले 12 छेद 0.75 म्हणजे काय? त्या खोलीचा क्षेत्रफळ भागिले त्या जे कार्पेट आहे त्या कार्पेटचा माप त्याने भाग मारून घ्यायचा. इथे मी 0.75 काय केला मी मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतला होता. आता भाग मारा. आता 0.75 आहे. ज्या पॉइंट काढून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? 100 ने खाली आणि वर गुणून घ्यायचं. म्हणजे इथं 2 घर सोडून आहे म्हणजे 100. एक घर असला असता तर 10, 3 घर असले असते तर 1000 अशाने. मग आता मी काय करणार बघा, 20 गुणिले 12 गुणिले 100 छेद डायरेक्ट हा 0.75 न लिहिता इथं 0.75 गुणिले 100 हा येतो. पण मी न लिहिता किंवा हा हे न लिहिता मग डायरेक्ट काय करू शकतो? फक्त 75 करू शकतो. सर 75 कशा प्रकारे आलं इथं बघा. 75 कशा प्रकारे आलं? 0.75 गुणिले जर 100 केला तर डायरेक्ट 75 येईल. एवढं लक्ष ठेवा. मग आता पुढे काय करणार मी? या 75 ने भाग मारा. 5 × 5 5 × 25 इथं बघा ह्याला भाग मारा. किती होतो? 5 × 2 = 10 0 5 × 3 = 15 5 20 3 × 3 3 × 12 बरोबर आहे का इथपर्यंत? मग आता पुढे बघा 20 गुणिले 4 गुणिले 4 20 अथवा
4 चोक 16 गुणिले 20 16 दोन्ही 32 आणि शून्याला शून्य म्हणजे एकूण कार्पेट किती लागेल या रूमला कव्हर करण्यासाठी 320 मीटरचा कार्पेट लागेल. समजतंय? डायरेक्ट आन्सर आहे सर. आम्हाला डायरेक्ट नाही बघा फॉर्म्युला सकट. फॉर्म्युला आपला तोच आहे ना. फॉर्म्युला काय होता लांबी गुणिले रुंदी. मी डायरेक्ट आन्सर ठेवला डायरेक्ट पॉईंट ठेवला 2 20 गुणिले 12 मग ह्याचं उत्तर येतं 240 झाला. 240 ला मी काय केलं की 0.75 मग त्याला सुद्धा 100 ने गुणा इथं सुद्धा 100 ने गुणा मग काय येतो हा बघा 240 आणि हे 2 शून्य छेद हा 75 जरी केला तरी तुमचं उत्तर निघून जातो. समजते तर बरे. म्हणजे त्या खोलीत एकूण आता किती मीटर कार्पेट लागेल 320 मीटर. आधी गणितात सगळ्या गोष्टीचा युनिट सारखा आहे का बघा. मी सारखा तेच का म्हणतो मीटर आणि हा सुद्धा मीटर हा सेंटीमीटर मध्ये ह्याला मी मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतला. समजतं. जर आपल्याला क्वेश्चन जर असा विचारला असता किती सेंटीमीटर लागला असता तर ह्या दोघांना सुद्धा सेंटीमीटर मध्ये करून घेतला पाहिजे होता. समजतं बाळा मी तर बरे. पुढचा प्रकार बघायचा. समजा त्या अगोदर समजा ह्यात अजून एक क्वेश्चन अशा प्रकारे विचारला जर कार्पेट 1 मीटर हा कार्पेट 20 रुपयाला भेटतो 20 रुपयाला आहे तर पूर्ण घरासाठी किती खर्च लागेल. असं जरी आला क्वेश्चन जर आला असता तर 1 मीटर कार्पेट कितीला भेटत आहे 20 रुपयाला. मग 320 डायरेक्ट आन्सर 320 गुणिले 20 करा. आन्सर जो असेल तुमचा बेदोनी 4 हा शून्याला शून्य बेत्रिक 6 समजतं आणि हा शून्याला शून्य 20 रुपये म्हणजे 6400 रुपये मध्ये पूर्ण घराचं कार्पेट घालून होतो. तर अशाच प्रकारचे आहे. कुठं गुणाकार करायचा आणि कुठं भागाकार करायचा एवढं आपल्याला कळलं पाहिजे. आता प्रकार 6 बघा फरशीवर आहे म्हणजे स्टाईल किंवा तुमच्या ज्या फरशी घरात आहेत त्यावर येतो. क्वेश्चन काय विचारले 30 मीटर लांब व 16 मीटर रुंद असलेल्या आयताकृती अंगणात दिले त्यांनी आयताकृती अंगण आहे किंवा एक रूम आहे समजा अंगणात 3 मीटर लांब व 2 मीटर रुंदीची किती फरशी लागेल असा क्वेश्चन विचारले. अंगण कसं आहे चांगलं आहे सर. 30 मीटर माप आहे त्याचं 30 मीटर लांब आहे आणि 16 मीटर रुंद आहे. फरशी हा अशा प्रकारचे फरशी आहे. त्याचा लांबी किती आहे 3 मीटर आणि रुंदी किती आहे 2 मीटर. एवढ्या भागात ह्या साईडच्या किती फरशी लागतील हे विचारले त्यांनी. मग कशा प्रकारे काढायचं ह्याचा क्षेत्रफळ काढा आणि ह्याचा क्षेत्रफळ काढा ह्याच्या क्षेत्रफळाने भागून टाका एवढंच आहे. आता याला शॉर्टकट कशा प्रकारे इथं बघा 30 मीटर ह्याचा आधी ह्याचा माप लिहून घ्या. अंगणाचा 30 मीटर गुणिले किती आहे 16 छेद डायरेक्ट या फरशीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र काय 3 गुणिले 2 इथपर्यंत ओके. समजतं का सर. तुम्ही डायरेक्ट कसं घेते बघा किती फरशा लागतात त्यासाठी किती फरशा लागतात यासाठी अंगणाचे क्षेत्रफळ छेद फरशीचे क्षेत्रफळ समजते इथं बरे. मग याचा भाग मारायचा 2 कमी 2 16 3 1 3 3 10 30 म्हणजे झाले किती 10 80. इज इट ओके. मग एकूण फरशे किती लागतात एकूण 80 फरशा लागतात. काहीच नाही एकदम इझी क्वेश्चन आहे. आयडिया बघा आयडिया काय सर. आता तो हा जर तुम्हाला जमत नसेल तर बघा तर तुम्ही कशा प्रकारे सोडू शकता याला 30 मीटर लांब व 16 मीटर रुंद असलेला आयताकृती म्हणजे जर इथे आयताकृती जर वापरला नसता अंगण जरी वापरला असता मग 30 मीटर आणि 16 मीटर म्हणजे लांब आणि रुंदी दिली त्यावरून हा आयत आहे असं समजला. मग त्यावरनं अंगणात 3 मीटर लांब व 2 मीटर रुंदीची किती फरशी लागेल हा क्वेश्चन विचारला होता त्याने. मग अगोदर काय करायचं अंगणाचा क्षेत्रफळ काढा
त्यानंतर फरशीचं क्षेत्रफळ काढा आणि दोघांना भाग मारून घ्या, म्हणजे एकूण किती फरशी लागेल हे समजून जाईल. समजते तोपर्यंत? जर गणित समजत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळे मला शिकवायला सुद्धा आवडेल. धन्यवाद.